आलाप शांत शांत. अगं का आणि कसा शांत राहू मी? तुला जायचं नाहीये ना? अजिबात नाही. मग झालं तर नको जाऊस, घरी शांत बस. आई कसली शांत बसायला देते मला? जुई, आय एम सॉरी. तू तुझं काम कर, मी शांत बसतो. जुई, तुला आठवतंय मी तुला एकदा म्हणाले होते, इच्छाधारी असण्याचे जसे तोटे आहेत तसे फायदेही आहेत. आलाप कोमलशी बोलू शकत नाही, पण मग तू आलाप बनून कोमलशी बोल. पण हे मला शक्य होईल? का नाही शक्य होणार? जुई, प्रत्येक इच्छाधारीकडे ही शक्ती असतेच. हा, फक्त आलापचं रूप घेण्यासाठी तुला त्याच्या नेहमीच्या वापरातली एखादी गोष्ट आणावी लागेल. कोमल घराबाहेर आहे, हीच संधी आहे आलाप बनून कोमलला भेटायची, तिच्या समोर मनातलं सगळं बोलण्याची. मग ते आलाप बनून का होईना बोलावं लागेल. पण आलापच्या नेहमीच्या वापरातली गोष्ट, त्यासाठी मला आलापच्या घरी जावं लागेल. पण मला हे जमेल का? नाही, मला हे जमवावंच लागेल. मला माझ्या प्रेमासाठी हे करावंच लागेल. काही करून मला आलापचं रूप घेऊन कोमलला भेटावंच लागेल. काकांना बोलले तर मला आलापची नेहमीच्या वापरातली गोष्ट अशीच मिळू शकेल, किंवा त्यांना सांगून मी आलापला भेटू पण शकेन. नाही, नको. पुन्हा मला त्यांच्या आणि आलापच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. मंत्र म्हणून मूळ रूप पण घेऊ शकत नाही, कारण मग मला 1 तास त्या रूपातून बाहेर पडता येणार नाही. आणि तोपर्यंत कोमल देवळातून घरी आलेली असेल. मला काही करून कोणाच्याही नकळत आलापच्या रूम मध्ये जाऊन आलापची नेहमीच्या वापरातली वस्तू मिळवावीच लागेल. पण काका समोर असताना घरात कशी जाऊ? तानसेन गायचं तेव्हा पाऊस पडायचा. मी रियाज करतोय तर दगड पडतायत. दगडांचा पाऊस. कोण आहे रे? अगं वॉटर बॉटल नीट धर, पाणी सांडेल युनिफॉर्म वर. स्वरा, होणारी जे काकू, होणारी जे काकू. काय? हो, तिकडे होणारी जे काकू आहे. काही बडबडतेस हं तू? नाही, तिकडे आहे, मी तुला दाखवते. कुठे आहे? कुठे गेली? आताच मी तुला इकडे बघितलेलं. कोणी आहे का इथे? नाही ना? झालं? अहो, मी इथे होते. लिटिल प्रिन्सेस, शाळेत नाही वाटतं जायचं. काय शोधाशोध चालू आहे? काही नाही हो, हिला म्हणे इथे जुई दिसली. जुई नाही, होणारी जुई काकू. तू जरा शांत बसतेस का? आणि तुला मी किती वेळा सांगितलं तिला होणारी जुई काकू बोलायचं नाही म्हणून? पण ती होणारच आहे ना. नाही प्राजक्ता, अगं लहान आहे ती, तिच्यावर कशाला ओरडतेस? आणि लहान मुलांना कुठे कळतं माणसं कशी असतात ते? हेच
आईंचा माझ्या बाबतीतला अविश्वास मला पुसून टाकायचा आहे आणि त्यासाठी मला कोमल आणि आलापचं लग्न थांबवावं लागेल. आज काहीही झालं तरी माझं कोमलला भेटणं गरजेचंच आहे. चला स्वरा बाळा, शाळेत जायचं ना? चल. हो आई, मी तिला सोडून येते आज. हो. आई, आलाप जाणार आहे ना मंदिरात? नाही म्हणजे मामा आणि कोमल तिथे वाट बघत असतील. मगाशी तो आला तेव्हा बोलले मी त्याच्याशी. आता हे कपडे एवढे बेडरूम मध्ये ठेवते आणि पुन्हा एकदा त्याला जाऊन विचारते. चला स्वरा मॅडम, जायचंय ना शाळेत? चला आई, येतं. टाटा, बाय. मला लवकरात लवकर आलापचं रूप घेतलं पाहिजे आणि आलापला सुद्धा मंदिरात जाण्यापासून रोखलं पाहिजे. उदय, आल्या आल्या धडपडलास. अरे बरं झालं उदय, आता आल्यास तर पटकन डोकं चालू. ऐकतोयस ना? अरे यार, आई मला कोमल आणि दादांसोबत मंदिरात जायला सांगते. काय करू मी? ते यार, आता ते सोच कुठे गेली? उदय, चल ना यार, पटकन डोकं चालव ना. मला कळतंय की मलाच काहीतरी करायला हवं, पण काय करू यार मी? एका बाजूला आई आहे, दुसऱ्या बाजूला जुई. यार मी नाही राहू शकत रे जुईशिवाय. जुईशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार नाही करू शकत मी. डोळा उदय, उदय, एवढ्या वेळ काय मी एकट्याशी गप्पा मारत होतो? जुईले, हा नक्की आलापचा गॉगल आहे ना? हो रे बाबा. नाही बाळा, ज्या माणसाच्या रोजच्या वापरातली ही वस्तू आहे ना, त्याचंच रूप आपण घेऊ शकतो. आणि जुई, तू हे 6 महिन्यातून फक्त एकदाच करू शकतेस. त्यामुळे आता तू जर आलापचं रूप घेतेस तर काहीही झालं तरी कोमलशी बोल. कारण लक्षात ठेव, तुला ही संधी 6 महिन्यातून फक्त एकदाच मिळणार आहे. आई, बाबा, मी तयार आहे, पण मला हे जमेल ना? अगं, प्रत्येक इच्छाधारीला हे जमतं. आपल्याला मिळालेलं वरदान आहे ना हे. ठीक आहे. हा, आणि नीट लक्षात ठेव, तो गॉगल हातात घट्ट धर आणि संपूर्ण एकाग्रतेने मनोमन आलाप होण्याची इच्छा व्यक्त कर. हो. देवा, मी मनोमन इच्छा व्यक्त करतेय की मला आलाप. अरे, डोळे एवढ्यात नाही उघडायचे बाळा. कॉन्सन्ट्रेट कर. याच्यासाठी खूप शक्ती पाहिजे आणि मनाची एकाग्रता पाहिजे. हो बाबा. इच्छा व्यक्त करून झाली
की आतल्या आत तू आलाप असल्याचं फील कर. ठीक आहे. देवा, मी मनोमन इच्छा व्यक्त करते की मला आलापचं रूप घेता येऊ दे. मला असं वाटतं मला हे नाही जमणार. जुई प्लीज, मला हे नाही जमणार, मला हे नाही करता येणार असा विचार नको करूस बाळा. हे बघ, या सगळ्यासाठी पॉझिटिव्ह अप्रोच हवा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं मन स्थिर हवं. आणि लक्षात घे, हे सगळं तू तुझं प्रेम मिळवायसाठी करतेस की नाही? हा, कर बिंदास्त. काही चुकलं तर सुपर डॅड आहे की नाही इकडे, कर. अगं जुई, ऐक, हा गॉगल राहिला. इच्छा व्यक्त करायची आणि मग गॉगल घालायचा. पकड, बी ब्रेव, कर. चल 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 लवकर. देवा, मी मनोमन इच्छा व्यक्त करते की मला आलापचं रूप मिळू दे. बाबा, मला नाही वाटत माझ्याच्याने हे होईल. होईल नाही, झालंय. म्हणजे म्हणजे अरे माझ्या समोर आता जुई नाही, आलाप उभा आहे. काय? हा, हो जुई बाळा, तुला जमलंय हे. हो का? हे बघ. हे बघ. थँक्यू बाबा. अरे थँक्यू आई. आता इथे वेळ घालवू नकोस ना प्लीज. तुझ्याकडे फक्त 3 तास आहेत. त्या 3 तासात तुला कोमलशी बोलून परत यायचंय. ओके आई बाबा, तुमच्याकडे पण फक्त 3च तास आहेत. कशासाठी कर? मी आता देवळात जाते आणि जाता जाता आलापला मेसेज करते की तू घरी ये म्हणून. आणि तू घरी आला ना की प्लीज तुम्ही त्याला थांबून ठेवा. हा? जुई 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 जुई, आधी एक गोष्ट लक्षात घे, कॅरेक्टर आतून फील करायचं. आता तू आला पाहिजे की नाही? हा, मग आता जाते करते नाही. हा, आणि पर्स वगैरे नाही. बी अ मॅन, असं आलाप सारखं. थँक्यू सुपर डॅड. अरे आणि लक्षात ठेव, फक्त 3 तास आणि ऑल द बेस्ट. हो आई. आलाप अर्जंट घरी ये प्लीज. तुम्ही असा मेसेज का केला असेल? जुई फोन उचल प्लीज. जुई फोन उचल प्लीज. कम ऑन यार जुई. जुई फोन का रिसीव करत नाहीये? तिच्या घरी जाऊनच बघावं लागेल. परत एकदा ट्राय करतो. जुई, जुई भोळे, फोन कट कशाला केलास? बोलून घ्यायचं ना. आलाप ह्या मुलीच्या मागे मागे करण्यापेक्षा एकदा तरी कोमलला समजून घ्यायचा प्रयत्न तरी कर. अरे तिच्याशी बोलून तरी बघ. आणि त्याने काय होणार आहे? कोमलच्या मनात तुझ्याबद्दल किती प्रामाणिक भावना आहेत ते तरी तुला कळेल. आई, मी कोमलच्या भावनांचा आदर करत नाही असं नाहीये, पण मी जुई शिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करू शकत नाही. आणि हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि तेच मला तितकंच बरोबर वाटतं. अरे आला, हे सगळं मी तुझ्या चांगल्यासाठीच करतेय रे. आई, जुई आणि फक्त जुई. जुई जर माझ्या आयुष्यात आली ना तरच माझं चांगलं होईल. तू मंदिरात जातोयस ना? आई, मी मंदिरात जाणार नाही. अरे आला, तसा मी दादांना शब्द दिलाय की तू येणार आहेस असं. आई, मग तो शब्द देण्या अगोदर एकदा मला विचारायला हवं. सगळंच तुला विचारत बसले ना तर जुई या घरातील आणि घराची वाट लागेल, जे मला नकोय. आता मी पण बघते तू मंदिरात कसा जात नाहीस ते. हे बघा, आलं देऊळ, पण येताना लयच ट्रॅफिक लागली. हो ना, खूपच गाड्या, त्यात ते खड्डे आणि चुकीच्या दिशेने येणारे 2 व्हीलर वाले. मी तर म्हणते त्यांना एक वेगळं बक्षीस दिलं पाहिजे, त्यांच्यामुळेच तर सगळं होते. संध्या, आता मंदिरात जाऊन बसलो ना की सगळं शांत होईल बघा. शेवटी देव काय म्हणतो, माझी या चरणाशी होशील तू तल्लीन. विसरुनी जगाचा सगळा पसारा.
वा वा तुम्ही जाताय का आलाप दादा येऊस तर थांबता इथं? त्यांना यायला पण एवढाच वेळ लागेल. आलाप दादाकडे टू व्हीलर आहे, ते येते ना कडे ना पटापट. ठीक आहे, आम्ही असं करतो, आज जाऊन बसतो, म्हणजे तेवढंच जरा शांत तरी बसायला मिळेल. हो चालेल की, तुम्ही आज जाऊन बसा, मी जवळच्या मार्केटमध्ये जाऊन खरेदी करून येते. चला दादा. आलाप दादा, आलाप दादा. संध्या आला पोचला पण काय? अरे बापरे. ओ आलाप दादा. आला पोचला पण ते पोचलेत का? हो ते काय ते चाललेत. तुम्ही एवढ्या लवकर पोहोचलात पण ट्रॅफिक नाही लागलं? आणि बाईक कुठे? नाही ट्रॅफिक होतं ना, म्हणून बाईक बाजूला लावली आणि ऑटो करून आलो. पण ऑटो पेक्षा बाईकने लवकर पोहोचला असतात ना. पण आता आलोय ना. ते पण महत्वाचं आहे. अयो ते बघा, तिथं काहीतरी आहे. तुम्ही घाबरला नाही? नाही ते पटकन गेलं ना, तर घाबरायला वेळच मिळाला नाही. पण आता कसं तरी होतंय. बरं मी जातो. ह्यांची भेट होऊस तर मी मार्केटला जाऊन येते. अयो आता दरवाजा उघडणार आहेस की इथेच बसणार आहेस? उघडला तुम्ही? चल लवकर चल. आला हा चल चल लवकर. आला उघड दरवाजा. आला आला पाला. काकू जुई कुठे आहे? अरे घरात तर ये. आधीच काय आल्या आल्या सुई कुठे? नाही बस. मला ऍक्च्युली जुईचा मेसेज आलेला, त्यामुळे आला पाला काय तुम्हा दोघांचं काही भांडण वगैरे झाले का परत? नाही काका भांडण नाही झालंय. मला तिचा मेसेज आला होता की अर्जंट घरी आहे म्हणून. काय सांगतोयस? असा तुला आमच्या जुईचा मेसेज आला की हो काका. अर्जंट घरी असं म्हणाली ती? ऍक्च्युली आणि मी फोन केला तर फोनही रिसीव्ह करत नाहीये ती. काय झालंय तिला? तिला काही टेन्शन आलंय का? ऍक्च्युली काय ना आला बाळा, आता तुला कसे असे अनेक प्रश्न पडलेत, तसेच प्रश्न आम्हालाही पडलेत. पण नेमकी जुईच घरात नाहीये. हो की नाही कैलास? जुई घरात नाही. पण काकू ती कुठे गेली आहे आणि अर्जंट घरी असा मेसेज का केला तिने? तीच सांगू शकेल ना आता. काका मला सांगा, असा मेसेज का केला की अर्जंट घरी आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आला बाळा. किती पॅनिक होते. शांत बस तू इथे जरा. मग काका सांगा ना. अमृता हा काका सांगा ना, असा मेसेज का केला? असा मेसेज का केला सांगा ना. फोन करतात. ओके फोन करा तिला. फोन करा. आणि काका रिसीव्ह केला तर मला बोलायला द्या. काकू सकाळी निघाली ना घरातून तेव्हा साधारण मूड काय होता तिचा? मी काय तर खायला आणते. कोमल फुलं बघ. देवा, त्या जोडीला कोणाची दृष्ट न लागो. माझ्या मुलीचा संसार सुखाचा हो. या दोघांचं नातं पुढच्या 7 जन्मात असंच राहू दे. देवा, मोठ्यांनी बांधलेली ही लग्नगाठ अशीच 7 जन्म टिकून राहू दे. हे नातं असंच जपून ठेवण्याची मला शक्ती दे. देवा,
कोमल समोर मी आज जे बोलायला आले ते बोलण्याची मला शक्ती दे. माझं आणि आलापचं नातं टिकवण्यासाठी मला कोमल समोर आमच्या नात्याचं सत्य सांगायलाच हवं आणि तेच सत्य पचवण्याची शक्ती कोमलला दे. आला बाळा, ये. जुई येईपर्यंत नाश्ता करून घे. ये. चाय गरम गरम चाय हाजिर आहे, गरम चाय. काका काकू हे सगळं राहू दे. तुमचा तरी फोन रिसीव्ह केला का तिने? झालं तुमचं काही बोलणं? अरे आला बाळा, काय ना जुई बहुतेक आता घराजवळच असेल, म्हणजे येतच असेल. ती तिची सवय काय माहितीये ना, ती घराच्या जवळ कुठे असेल तर ती फोन उचलतच नाही, थेट घरात येते. हा, आणि घरी आल्यावर डायरेक्ट विचारते की काय झालं म्हणून. काका मला असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम झाला. तो इथून गेल्यावर होईल. काय काय प्रॉब्लेम होणार आहे? काहीच नाही. आणि काही प्रॉब्लेम असता तर तिने फोन उचलून सांगितलं असतं ना. तेही बरोबर आहे म्हणा. पटलं ना? पटलं. चल तू आता नाश्ता करून घे, खाऊन घे. जुईचं आहे.